हिवाळा सुरू झाला की मस्त अशी हिरवेगार मटार बाजारामध्ये यायला लागतात आणि मटारचे बरेच वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। पण आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पदार्थ बनवणार आहे। तुम्ही जर हा पदार्थ हॉटेलमध्ये जाऊन खात असाल ना, तर ही रेसिपी बघितल्यावर हॉटेलमध्ये जाऊन खाणं सोडून द्याल आणि याच पद्धतीने घरीच तुम्ही हा चमचमीत पदार्थ बनवून खाल। तर हा पदार्थ बनवायला आपल्याला लागणार आहेत मस्त हिरवेगार असे मोत्यासारखे दिसणारे हिरवेगार मटार म्हणजेच हिरवेगार वाटाणे। चला तर सुरुवात करूयात। तर यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवणार आहोत। पॅन गरम करायला ठेवलाय, 2 चमचे तेल घालायचे, 2 ते 3 कांदे इथे चिरून घातलेले आहेत, उभे उभे रफली चॉप करायचे। यानंतर 2 टोमॅटो रफली चॉप करून घातले, 7 ते 8 काजू घातले। तुमच्याकडे काजू नसतील तर इथे तुम्ही कळिंगडच्या बिया घालू शकता। यानंतर अख्खे खडे मसाले घातलेले आहेत, धणे, जिरे, बडीशेप 1-1 चमचा घातलेला आहे, काळी मिरी 4-5 आणि लवंग 4-5 घातल्या, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, 1 साधी वेलची घातली आहे। यानंतर दगडफूल घातलेला आहे। तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते इथे तुम्ही घालू शकता। यानंतर 2 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत, धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा यामध्ये तोडून घालायच्या। यामुळे मसाल्याला रंग खूप छान येतो। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत आलं आणि लसूण। आलं आणि लसूण यामध्येच घालायचं आहे। 1 इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या, म्हणजे वेगळी आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची गरज नाही। व्यवस्थित परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं। हा मसाला कच्चा राहता कामा नये, छान असं मिक्स करून घ्यायचं। यानंतर अर्धा चमचा इथे मी मीठ घालते। मीठ इथे घालते कारण कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होईल। मीठ इथे कमीच घालायचं, आपण मिठाचा वापर नंतर सुद्धा करणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने आणि झाकण ठेवून आपल्याला हा मसाला आहे तो 5 मिनिटं छान वाफेवर अगदी स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान अगदी मऊसूद होईल। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मसाला छान अगदी शिजलाय, कांदा टोमॅटो छान नरम झालेत। पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात घालायचं। गरम असताना अजिबात मिक्सरच्या भांड्यात घालायचं नाही। तुम्हाला माहिती आहे का, आपण चमचमीत भाजी खायला हॉटेलमध्ये जातो, त्या भाजीमध्ये याच पद्धतीचा मसाला वापरला जातो। तर घरच्या घरीच आपण हा मसाला बनवून अशी चमचमीत रेसिपी बनवू शकतो। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि झाकण लावून मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची। आता ही पेस्ट पाहिजे तर तुम्ही गाळून घेऊ शकता, पण गाळायची गरज नाही कारण मी एकदम बारीक वाटून घेतली आहे। यानंतर इथे मी पनीर घेतलेलं आहे। आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर बनवतोय। तर मटार पनीर बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। आता तुम्हाला पनीर हे किती लहान मोठ्या आकारात हवे त्याप्रमाणे तुम्ही याचे क्यूब्स बनवून घेऊ शकता, कापून घेऊ शकता। तर मी हे बघा अशा पद्धतीने हे पनीर कापून घेतलेले आहेत। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। गॅस चालू करायचा आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। यानंतर 1 बटरचा क्यूब घालायचा आहे, म्हणजे मस्त अशी भाजीला रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येतो। यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आणि आपण जी पेस्ट वाटून ठेवली होती ना, ती पेस्ट यामध्ये घालायची आहे। मंडळी, मटार पनीर तर तुम्ही बऱ्याच पद्धतीने बनवलं असेल, पण या पद्धतीने माझी खात्री आहे तुम्ही कधीच बनवली नसणार। एकदा करून तर बघा, चव कधीच विसरणार नाही। आता हा मसाला घातल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, हे बघा। यानंतर यामध्ये काही मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर घालायची, 1 मोठा चमचा मी इथे लाल तिखट पावडर घातलेली आहे। यानंतर 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स होती ती घातली आहे। 1 चमचा गरम मसाला मी यामध्येच घातलाय। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळं मसाला असा मिक्स केल्यामुळे छान मसाले असे छान शिजले जातात। हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं हा मसाला आहे तो चांगला स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया। मसाला मी चांगला शिजवून घेतलेला आहे, हे बघा। मस्त याला बबल्स बुडबुडे यायला लागले। यानंतर मटार घालायचे, हिरवे मटार। तर मी इथे 1 वाटी मटार घेतलेले आहेत, ते घातलेत सगळे। यानंतर कसुरी मेथी घालायची। रेस्टॉरंट स्टाईल आपण बनवतोय, कसुरी मेथीचा वापर नक्की करा, यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो। आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्हाला ही भाजी कशी हवी, पातळ हवी, किती घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घालायचं आहे। मीठ आपण मसाला बनवताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे मीठ थोडं कमीच घाला, नंतर परत घालू शकता। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं स्लो फ्लेमवर ही भाजी छान शिजवून घ्यायची। यानंतर आपण पनीरचे जे क्यूब्स करून ठेवले होते ते घालायचे आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर
3-4 मिनटं ही भाजी स्लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. पनीर घातल्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही, कारण मटार आपण आधीच शिजवून घेतलेले होते, त्यामुळे नंतर जास्त शिजवायची गरज नाही. मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल आपली मटार पनीर घरच्या घरी तयार झालेली आहे की नाही. साधी सोपी रेसिपी. हीच भाजी खायला आपण हॉटेलमध्ये जातो, बरेच पैसे खर्च करतो, शिवाय महाग सुद्धा ही भाजी मिळते. तर घरच्या घरी आता सध्या मटारचा सीझन चालू आहे, तर एकदा तुम्ही या पद्धतीने अशी ही मटार पनीर बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. मला खात्री आहे आजची ही मटार पनीरची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.